नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर धरती ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटी 5 वर्ष या एक्झामसाठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजेच जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शन वरती क्वेश्चन्स बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमधून तुमच्या एक्झामला नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे स्टुडंट्स आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते, जर तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटी या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर तुमच्या प्रिपरेशनसाठी आम्ही एक कंप्लीट कोर्स घेऊन आलो आहोत. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, फुल सिलेबस टेस्ट सिरीज मिळेल, त्यासोबतच 2000+ MCQ क्वेश्चन बँक मिळेल आणि फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील. आता या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आता काय आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राइस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत. आता काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील तर मी स्क्रीनवरती 2 नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही फक्त व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता. एकदा का तुम्ही कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील ऍड केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा कोर्स जॉईन केला तर तुम्हाला माझी अशी गॅरंटी आहे की तुम्हाला 150 पैकी 120 पेक्षा जास्त मार्क पडतील अशी माझी गॅरंटी आहे. ओके, तर आता हा कोर्स जॉईन कसा करायचा किंवा ऍक्सेस कसा करायचा, तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करा. त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पास डाउनलोड साईडला स्टोअर असा आयकॉन असेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज ओपन होईल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये सीईटी असं टाईप करा. सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला 4 सीईटीचे कोर्सेस अवेलेबल होतील. त्यामधला महाराष्ट्र LB 3 इयर्स आणि 5 इयर्स हा कोर्स आपला असेल, म्हणजे महाराष्ट्र LB 5 इयर्स. आता 5 इयर्स आणि 3 इयर्स या दोन्ही एक्झामचा सिलेबस वेगळा असल्या कारणाने कोर्स देखील वेगळा आहे. सो जर तुम्ही महाराष्ट्र LB 5 इयर्सची प्रिपरेशन करत असाल तर तो कोर्स ओपन करा. आता महाराष्ट्र LB 5 इयर्स ही एक्झाम जवळ आलेली आहे, म्हणजे नियरली एका महिन्यात तुमची एक्झाम होईल, बरोबर आहे. तर त्या एक्झामसाठी तुम्हाला जर अजून छान प्रिपरेशन करायचं असेल तर तो आपण जो कोर्स लॉन्च केलेला आहे तो नक्की जॉईन करा. ओके, चला आता टॉपिक कडे वळूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब सागरी पूल कोणत्या 2 ठिकाणांना जोडते? इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे वांद्रे आणि वरळी, सेकंड आहे शिवडी आणि चिर्ले, थर्ड आहे ठाणा आणि विरार आणि फोर्थ आहे वलरपदम आणि कोची. तर विद्यार्थी मित्रांनो, करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे शिवडी आणि चिर्ले. तर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजे MTHL भारतातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन 12 जानेवारी रोजी होणार आहे. हे अभियांत्रिक चमत्कार 22 किलोमीटर पसरले आहे, जे दक्षिण मुंबईतील शिवडी तर नवी मुंबईच्या दूरच्या हद्दीतील चिर्ले ते ठाणे खाडी ओलांडून जातं. ओके, चला आता पुढे पाहू. कोणत्या संस्थेने अलीकडेच सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजात बोलवण्यासाठी मानक कार्यप्रणाली जारी केली? तर आपल्याकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे भारतीय कायदा आयोग, सेकंड आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय, थर्ड आहे ऑप्शन दिल्ली उच्च न्यायालय आणि फोर्थ आहे कायदा आणि न्याय मंत्रालय. त्यातला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे भारताचे सर्वोच्च न्यायालय. तर भारताचे सर्वोच्च न्यायालय या संस्थेने अलीकडे सरकारी अधिकाऱ्यांना न्यायालयीन कामकाजात बोलवण्यासाठी मानक कार्यप्रणाली म्हणजे SOP जारी केली गेली होती. तर SOP चे उद्दिष्ट मार्गदर्शक तत्वे तयार करणे आणि न्यायालयांद्वारे समन्सच्या अधिकाराचा अतिवापर रोखणे असा आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू. सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली? इथे पहा आपल्याला ऑप्शन मध्ये वेगवेगळे इसवी सन आहेत. फर्स्ट आहे 1835, सेकंड आहे 1848, थर्ड आहे 1855 आणि फोर्थ आहे 1860. तर करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, तो म्हणजे 1848. तर सावित्रीबाई फुले यांनी 1848 या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन गेली होती. चला आता पुढचा प्रश्न पाहू. पश्चिम बंगाल सरकारने कोणत्या नदीच्या काठावर चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखली आहे? तर आपल्याकडे वेगवेगळ्या नद्यांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे गंगा, सेकंड आहे हुगळी, थर्ड आहे अंजना आणि फोर्थ आहे कालिंदी. त्यातला करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, ते म्हणजे हुगळी. तर विद्यार्थी मित्रांनो, पश्चिम बंगाल सरकार कोलकाता जवळ हुगळी नदीच्या काठावर 10-12 एकरांमध्ये पसरलेले चहाचे उद्यान विकसित करण्याची योजना आखत आहे. दुबईच्या मॉडेल्सद्वारे प्रेरित निर्यात केंद्रित चहा प्रक्रिया आणि पॅकेजिंग सुविधा स्थापन करणे हे त्याचे मेन उद्दिष्ट होतं. चला आता पुढे पाहू. महाराष्ट्रातील पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती?
तर इथे आपल्याकडे वेगवेगळ्या व्यक्तींचे महिलांचे ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे बी संध्या, सेकंड आहे अर्चना सोंदवले, सेकंड आहे थर्ड आहे सुषमा सिंग आणि फोर्थ आहे रश्मी शुक्ला. त्यातलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, ते म्हणजे रश्मी शुक्ला. तर रश्मी शुक्लाला 1988च्या बॅचच्या भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी यांची महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्या राज्यातील हे सर्वोच्च पोलीस पद भूषविणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. चला आता पुढे पाहू. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या भारतीय गोलंदाजाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं? तिथे पहा वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि फोर्थ आहे दीपक चहर. तर आता इथे करेक्ट ऑप्शन असेल मोहम्मद शमी. तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोहम्मद शमी याला भारतीय गोलंदाजाला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केलं गेलं होतं. ओके, चला पुढे पाहू. सशस्त्र सीमा बलच्या महासंचालकापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? इथे आपल्याकडे वेगवेगळे 4 ऑप्शन्स आहेत. फर्स्ट आहे दलजीत सिंह चौधरी, सेकंड आहे कुमार राजेश चंद्र, थर्ड आहे संजय अरोरा आणि फोर्थ आहे रजनीकांत मिश्रा. त्यातलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे दलजीत सिंह चौधरी. तर सशस्त्र सीमा बलाच्या महासंचालक पदी दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चला तर पुढे पाहू. जगन्नाथ मंदिराच्या बांधकामात कोणत्या वास्तुशैलीचा वापर करण्यात आला? तर आपल्याकडे वेगवेगळ्या 4 वास्तुशैली आहेत. फर्स्ट आहे कलिंग वास्तुकला, सेकंड आहे नागारा वास्तुकला, थर्ड आहे द्रविड वास्तुकला आणि फोर्थ आहे बेसारा वास्तुकला. त्यातलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे कलिंग वास्तुकला. तर जगन्नाथ मंदिराच्या बांधकामात कलिंग वास्तुकला या वास्तुशैलीचा वापर करण्यात आला होता. चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू. महिला एकेरी इंडिया ओपन 2024 चे विजेतेपद कोणत्या खेळाडूने जिंकले? ते आपल्याला ऑप्शन्स मध्ये वेगवेगळे 4 खेळाडू आहेत. फर्स्ट आहे ताई चू यिंग, सेकंड आहे चेन यू पी, थर्ड आहे जिया मी आणि फोर्थ आहे कोडाई नारावका. त्यातलं करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, म्हणजे ताई चू यिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, चायनीज तैपेईच्या ताई चू यिंगने भारत ओपन 2024च्या महिला एकेरीचे विजेतेपद चीनच्या येन यू फेड विरुद्ध जिंकले. ते विद्यमान ऑलिम्पिक चॅम्पियन आहेत. चला तर पुढे पाहू आणि या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न पाहू. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिला महिला मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर आपल्याकडे वेगवेगळ्या व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत महिलांचे. फर्स्ट आहे ऋतू बाहेरी, सेकंड आहे हिमा कोहली, थर्ड आहे इंदिरा बॅनर्जी आणि फोर्थ आहे रुमा पाल. त्यातले करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, ते म्हणजे ऋतू बाहेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, न्यायमूर्ती ऋतू बाहेरी यांनी उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. यापूर्वी त्या पंजाब आणि हरियाणा याच्या उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबूया. काही डाऊट असतील तर मला कमेंट थ्रू विचारा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता एक्झाम आहे तो जास्तीत जास्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा आणि आपण जो कोर्स लॉन्च केला आहे तो नक्की जॉईन करा. जर तुम्ही तो कोर्स जॉईन केला तर तुम्हाला एक्झाम मध्ये 150 आउट ऑफ 120 प्लस मार्क नक्कीच पडतील अशी माझी गॅरंटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ इथे थांबूया. थँक्यू, हॅव अ नाईस डे.